ची मॅच पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रेमनाथ संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक पहिलं मेगा फायनलची मॅच आणि सामन्याला होते आहे सुरुवात. कोण होणार चॅम्पियन त्याच्यासाठी चाललेली ही जुगलबंदी, ही बिग फाईट मॅच. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती प्रेमनाथ आपण पाहतोय. इथे पहिलाच बॉल, जोरकस खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट कट लागली आहे. चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. स्वतः आकाशाचं आणि संघाचं खातं उघडलं जाईल सिंगल धावेने. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड झाली. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक वाईडिस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवला आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक ठेवला आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आपण पाहतोय. इथे सरळ बॅटने उडवलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाच धावा झाल्या स्कोअरबोर्डवरती आपण पाहतोय. ऋषभ वॉरियर संघ इथे अजून एक तडाखा. बॉलला उंची जास्त आणि लांबी कमी. मंथन पाटील यांच्या हातामध्ये झेल दिलाय आणि संपलाय आकाशांचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड. पतन, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत बिगमॅन. इन नेट नंबर 3 वरती यतीन भोईर आपल्याला पाहायला मिळतील. चांगले बॅटर आहेत, चांगली फलंदाजी करावी लागेल. चॅम्पियन्स कोण होणार या स्पर्धेचा त्याच्यासाठी चाललेली ही जुगलबंदी, ही चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पण प्रथम टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ऋतांशू पाटील यांचा. आणि ऋतांशू पाटील यांचे एक खास वैशिष्ट्य राहिले, नवनवीन खेळाडूंना संधी निर्माण केली आहे. नवनवीन खेळाडूंकडून चांगला खेळ खेळून घेण्यात आलेला आहे. अनुभव मात्र पणाला लावत असताना, कारण जेवढ्या मोठमोठ्या स्पर्धा खेळतात तेवढं तुम्ही परिपक्व होत असता. अनेक मॅच्युअर खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. ऋतांशू पाटील, मयूर भोईर, यतीन भोईर आणि मोठं बॅटल आहे. अंतिम सामना आपण पाहतोय बिग बॅश प्रीमियर लीग 2025. पुढचा बॉल यतीन भोईर, फुलटॉस बॉल. हे बॉल तुम्ही यतीन भोईर यांना टाकू शकत नाहीये. मोठा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. परंतु 11 धावा झाल्यात. 11 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. पुढचा बॉल प्रेमनाथ गोलंदाजी मार्कवरती, पुढे सरसावलंय क्रॅकिंग कव्हर डाईव्ह आणि बॉलला पाठवलाय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मात्र धावसंख्या जर विचार केला 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. एक गडी बाद 14 धावा आपण
15 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रेमनाथ गोलंदाजी मार्कवरती आणि थोडेसे खर्चिक गोलंदाजी आता इथे होताना पाहतोय आपण. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण समोर बॅटर आपण पाहिले ऋतांशू पाटील सारखा एक मातब्बर फलंदाज आपण पाहतोय. उमेश सिंग यांच्यासारखे फलंदाज पाहतोय. मंथन पाटील आधीच्या सामन्यामध्ये काय फिनिश केलं होतं. एक चेंडू 6 धाव्यांची गरज असताना षटकार मारून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन गेलेत. त्याच्यामुळे समोर सुद्धा बॅटर खूप मोठे आहेत. तशा पद्धतीने खेळ करावा लागेल. पुढचा बॉल यतीन भोईर. इथे फुलटॉस बॉल त्याला टॅप केलंय. बॉल जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन्स आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 16 धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. तोपर्यंत संधी मिळेल डीजे मास्टरला. मात्र लास्ट जवाब राहिली आहे टीम ऋषभ वॉरियर्स या संघाची. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 16 प्रेमनाथ या गोलंदाजाने आणि यतीन भोईर चांगला खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतायत. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. एक कव्हर्सला आपण त्यांच्या बाउंड्री पाहिली. म्हणजेच काय एक परिपक्वता क्रिकेटमध्ये आली आहे आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती विश्वास दाखवला आहे मंथन पाटील यांच्यावरती. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन आहेत. बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल धाव प्राप्त झाली आहे. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. आणि मंथनसाठी पारितोषिक लावलंय 500 रुपयाचं टॅरेस मित्र मंडळाकडून पियुष पाटील यांच्याकडून. आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 16. 17 धावा आपण पाहतोय ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. एक गडी बाद झाले. आकाश मात्र स्वस्तात परतले परंतु सध्याच्या घडीला मैदानामध्ये 2 बिग बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर भोईर आणि यतीन भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू घ्यावे लागतील. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ठरेल त्याच्यासाठी हा चाललेला सामना आपण पाहतोय. शीतलताई फायटर्स त्यांच्या विरुद्ध खेळतोय ऋषभ वॉरियर्स. पुढचा बॉल इथे अजून एक सुंदर असा फटका आपण पाहतोय परंतु कोणतीही धाव घेता आलेल्या नाही आहे. लगातारचा दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय मंथन पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिल्या 17 या आकड्यावरती. 17 धावा आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. इथे मात्र स्लॉटमध्ये होता आणि त्याला पाठवलाय आणि चांगली फिल्डिंग तिथे मित्र म्हणेन पाहायला मिळते सिद्धेश यांची. चेंडू अडवलाय. 5 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 100% एफर्ट देत असताना फलंदाजीमध्ये जरूर अपयशी ठरले असतील परंतु फिल्डिंगमध्ये चांगलं योगदान देत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मंथन याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्याच्यामुळं इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंथन पाटील यांच्यासाठी. आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि चेंडू टाकलेत 5. 5 बॉलमध्ये धावा फक्त खर्च केल्या 2. संघाची धावसंख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचल्या 18 या आकड्यावरती आणि एक सिंगल धाव ॲड होईल. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या जर 2 षटकाच्या अखेरीस 19 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 19 धावा आपण पाहतोय.
2 षटकाचा खेळ संपला. 19 धावा स्कोरबोर्डवरती, एक गडी बाद. टीम ऋषभ वॉरियर्स प्रथम फलंदाजी करत असताना तोपर्यंत जाऊया DJ मास्टर यांच्याकडे. दोन षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये आपण जर विचार केला 19 धावा जोडल्या गेल्या टीम ऋषभ वॉरियर्स या संघाकडून. परंतु कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. स्वतः जबाबदारी स्वीकारले ऋतांशू पाटील याने आणि गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलेत. 5-5 षटकाचे हे सामने. मेगा फायनलची लढत आपण पाहतो. अंतिम सामना. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मयूर भोईर आणि बिग बॅटल होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. दोन्ही त्याच ताकदीचे फलंदाज आपण पाहतोय. यतीन भोईर, मयूर भोईर. परंतु समोर पाहिला ना एक व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपण पाहतो ऋतांशू पाटील. पहिलाच बॉल. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो ओव्हर द विकेट. इथे वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा पाहावी लागेल आणि दिशा भरकटल्या. अवांतर चेंडू आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव जरूर मिळेल. 20 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती आता पाहायला मिळतील. एक गडी बाद 20 धावा. सन्माननीय मनीषजी पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऋतांशू पाटील इथे पहा फलंदाजांना बीट केलाय. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. वेगाने टाकला. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू जरूर अवंतर टाकला. तदनंतर चांगलं कमबॅक मित्र म्हणे ऋतांशू पाटील या खेळाडूंचं. त्यांच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवपणाला लावा लागेल. बिग बॅश प्रीमियर लीग जीवगाव धमाका 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय कोणता संघ चॅम्पियन होईल. शीतलताई फायटर्स की ऋषभ वॉरियर्स. इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहिला. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. 3 धावा संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड होतील. संघाची धावसंख्या पुढे जाईल 23 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 23 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात आतापर्यंत ऋषभ वॉरियर्स या संघाच्या. टॉस जिंकला होता शीतलताई फायटर्सच्या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाजी करत असताना प्रेमनाथ थोडेसे महागडे ठरले होते, परंतु तदनंतर मंथन यांनी चांगलं कमबॅक केलं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना ऋतांशू पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपण पाहतोय यतीन भोईर यांच्यासाठी. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये सिंगल डबलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. बॅट्समनच्या बॅटमधून ज्यावेळी मोठे फटके येत नाहीत त्यामुळं धावफलक हलतं ठेवण्याचं काम सिंगल डबलने केलं जातं आहे. संघाची धावसंख्या 24 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर भोईर आपण पाहतोय. ओ हो स्लोअर बॉल आपण पाहिलं. धीम्या गतीने टाकलेला चेंडू आणि यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. बॉल चाला डिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळेल आणि चांगली गोलंदाजी आहे. अनुभव असल्यामुळे ज्या पद्धतीने व्हेरिएशन करतायत फलंदाजाचा स्टान्स ओळखला जातो आहे, फुटवर्क काय आहे ते ओळखलं जात आहे आणि तशा पद्धतीने गोलंदाजी इथे केली जाते. आधीचा चेंडू त्याने वेगाने टाकला. तदनंतरचा चेंडूवरती त्याने वेग त्या बॉलमधला काढून घेतला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता जरूर पाहायला मिळाली असती. इथे शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. मिळेल फक्त एक सिंगल रन्स आणि सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. ह्या षटकामध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. या षटकामध्ये मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर राहिली आहे 26 आकड्यावरती. सव्वीस धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. सव्वीस धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. ऋषभ वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करत असताना
26 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. एक गडी बाद झाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट ऋतांशु पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे वेगाने टाकण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि पंचाने अपील उचलून धरल्या. फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या विकेटचं पतन. बाकी आहे 12 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 हे पर्व पहिलं आणि 26 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. 2 गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. मयंक यांच्या बॅटमधून षटकार आला तर अनिकेत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चौकारासाठी सुद्धा. आणि मनोबल वाढवलं जातं. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये पारितोषिकांचा वर्षाव जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. अवांतर चेंडू आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव जरूर मिळेल. 27 धावांवरती स्कोरबोर्ड पोहोचेल आता. इथे अजून एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा अवांतर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज गौरव शिंदे यांच्याकडून. समोर बॅटर आपण पाहिलं यतीन भोईर आहेत. त्याच्यामुळे प्रेशर थोडासा गोलंदाजांवरती जाणवतोय. परंतु ऋतांशु पाटील थोडासा कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम लढत मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. मेगा फायनलचा सामना. संघाची धावसंख्या आपण पाहिलं जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला आहे. ऋषभ वॉरियर्स फलंदाजी करत असताना पुढचा बॉल आपण पाहतोय. फुलटॉस बॉल त्याला बीट झाला. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता जरूर आपण पाहूया. 2 अवांतर चेंडू टाकले त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. चांगलं कमबॅक मी तर म्हणेल गौरव शिंदे या गोलंदाजाचं. मोठी मॅच आणि या मोठ्या मॅचचा तणाव जरूर गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतं. इथे अजून एक चांगला बॉल. खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला उत्तरच नाही आहे. फलंदाज यतीन भोईर यांच्याकडे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 चेंडू जरूर अवांतर टाकलेत. तदनंतर 2 चेंडू कमबॅक करत असताना निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी गौरव शिंदे या गोलंदाजाची. आणि बिग बॅश प्रीमियर लीगचे हेच तर वैशिष्ट्य आहे. नवनवीन खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा. फुलटॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडूला पाठवलं सीमा पार. 6 धावांसाठी हा षटकार. आणि या 6 धावा आता संघाच्या धावसंख्येमध्ये ॲड झाल्या. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 34 या आकड्यावरती. ऋषभ वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करत असताना जरी टॉस पराभूत झाले परंतु बॅटरने चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्यामध्ये मग आकाश असेल, मयूर भोईर असतील आणि आता यतीन भोईर सुद्धा चांगली फलंदाजी करतात सध्याच्या घडीला मैदानामध्ये. गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवरती. इथे अजून एक अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. अनुभव थोडासा कमी आहे. समोर बॅटर खूप मोठा आहे त्याच्यामुळे तणाव पाहायला मिळते. गोलंदाजावरती प्रेशर आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक प्रगतीपथावरती गौरव शिंदे या गोलंदाजाला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आपण पाहतोय. लेफ्ट हार्म ओव्हर द विकेटने मारा करतोय.
फुलटॉस बॉल, अजून एक तडाखा, परंतु बॉलची दिशा पाहावी लागेल. बॉल चाललाय घोषांकित रिझन मध्ये, फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. संघाची धावसंख्या आपण पाहायला पुढे पोहोचली 36, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत, त्याच्यामुळे 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील. दुपारपासून आपण पाहिलं धावांचा पाठलाग करता आलेला नाही आहे, चेस करता आलेल्या नाही आहे, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये जर 45-50 धावा बनवल्या तर ऋषभ वॉरियर संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. परंतु समोर बॅटर आपण पाहिलं ऋतांशु पाटील, मंथन पाटील, सिद्धेश, उमेश सिंग चांगले बॅटर आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 36, लॉस ऑफ 2 विकेट्स. बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025 पर्व पहिलं. चेतन, पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गौरव शिंदे आपण पाहतोय. इथे अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, अजून एक अवांतर चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. थोडासा दडपणाखाली जाणवतो या खेळाडू. 2 चेंडू पहिले अवांतर, तदनंतर 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर एक मोठा षटकार, आणि जसा षटकार आला ना तशी या गोलंदाजाची लाईन भरकटली आहे. लाईन आणि लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पुढे सरसावले, यष्टीचित करण्याचा प्रयत्न, परंतु निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि फलंदाज सुरक्षित आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिला या गोलंदाजीमधला, या षटकामधला. वय जरी लहान असलं तरी कौशल्य खूप महान आहे या गोलंदाजाचं, आणि बिग बॅश लीगमध्ये हेच केलं आहे. नवतरुण खेळाडूंना, नवनवीन खेळाडूंना, कलागुणांना वाव मिळावा त्याच्यासाठीच हे आयोजन केलं आहे. पुढचा बॉल, अजून एक सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे अडवला जाईल आणि थोडंसं फ्रंबल झाले क्षेत्ररक्षक. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आता विचार केला, 4 षटकाचा खेळ संपला, 2 गडी बाद झाले. संघाची धावसंख्या 39, 39. मयांक याच्यासाठी पारितोषिक लागू आहे. अनिकेत त्यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतील, परंतु स्ट्रायकिंग लेनला फलंदाज मयांक घाग आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, बीट केलंय फलंदाजाला. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. बॉल पडल्यानंतर थोडासा बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाही आहे आणि निर्धाव चेंडू आलाय. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पुढे सरसावले, कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशनची कमी जरूर पाहायला मिळाली. मंथन यांचे प्रयत्न खूप चांगले होते, परंतु चेंडू अडवला जाईल तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने आता धावसंख्येला पुढे जाईल, ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 2 गडी बाद. ऋषभ वॉरियर्स प्रथम फलंदाजी करत असताना 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकामधील. 4 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले. चांगली स्थितीमध्ये जाऊ शकते ऋषभ वॉरियर्सची टीम. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, हाईट फॅक्टर पाहावे लागेल आणि पंच सांगतात बीमर बॉल आहे, नो बॉल आहे, त्याच्यामुळे फ्री हिटची संधी सुद्धा असेल फलंदाजांना, परंतु 1 धाव जरूर मिळेल. 41 आकड्यावरती जाऊन पोहोचले ऋषभ वॉरियर्सची टीम. यतीन भोयर यांनी चांगले फलंदाजी करतायत सध्याच्या घडीला मैदानामध्ये. पुढचा बॉल इथे त्रिफलाचित केले फलंदाजाला. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय. माघारी परतावा लागेल मयांक ह्या फलंदाजाला.
चिराग आपल्याला पाहायला मिळतील नंबर क्रमांक 5 वरती मैदानामध्ये जात असताना चिराग आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाज आपण पाहिलं संजयने मात्र चांगलं कमबॅक केलं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकली आहे. संघाची धावसंख्या जर विचार केला जाऊन पोहोचल्या 42 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता अजून एक डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव मात्र येऊ शकतो टीम वृषभ वॉरियर्सच्या संघावरती. शेवटचं षटक आहे. मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. मागच्या 2 षटकामध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. इथे दांडी गुल गेली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फलंदाज मात्र बाद होईल.
पाठवलाय आसमानी बुलंदी पॉवरफुल षटकार. त्याने आणि पहा प्रत्युत्तर पहा पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर कमबॅक निर्धाव चेंडू आणि बॅटल खूप मोठा आहे. त्याच ताकदीचे दोन्ही फलंदाज त्याच ताकदीचे दोन्ही गोलंदाज आपण पाहतोय. दोन्ही अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई क्रिकेटमधील दोन मोठे नाव ऋतांशू पाटील मयूर भोईर आणि दोन्ही मोठे नावे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले जात आहे. अपीलमध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वासाची कमी कुठेतरी पाहायला मिळाली. पंचांनी ती फेटाळून लावल्या. निर्धाव चेंडूची सांगता लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू टाकलेत. पहिल्या बॉलवरती षटकार तदनंतर दोन निर्धाव चेंडू जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचं काम इथे मात्र मयूर भोईर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय तसेच जुहूगावचे माजी नगरसेवक सन्माननीय प्रभाकरजी भोईर साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थिती लाभल्या. हार्दिक हार्दिक स्वागत साहेब आपलं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि चांगली गोलंदाजी पहा पहिल्या बॉलवरती षटकार जरूर खाल्ला परंतु तदनंतर मात्र लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकलेत. आतापर्यंत 5 चेंडू टाकले 6 धावा खर्च केल्यात. इथे सन्मान दिला आहे आणि काय घडतंय मैदानामध्ये लगातारचे 5 चेंडू निर्धाव जशाच तसं प्रत्युत्तर आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम शीतलताई फायटर्स आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. त्रेचाळीस धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती दमदार हिट आपण पाहिलं ऋतांशू पाटील यांच्या माध्यमातून. परंतु तदनंतरचे 5 चेंडू निर्धाव खेळलेत. 6 धावा आपण पाहतोय स्कोअरबोर्डवरती. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजेच 37 धावांची. 24 बॉल 37 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नागेश या गोलंदाजांना. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उमेश सिंग आहेत. उमेश यांचा सुद्धा खेळ चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. 43 धावांचा पाठलाग. अंतिम फायनल खेळत असलेले दोन संघ आपण पाहतोय शीतलताई फायटर्स आणि ऋषभ वॉरियर्स दोन्ही मातब्बर संघ. इथे मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार दमामे. एकदा आणि या खेळाडूने या प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी करत असताना सुद्धा प्रभावित केलं. क्षेत्ररक्षण करत असताना प्रभावित केलंय. म्हणजे खेळ चांगला राहिला या खेळाडूचा ओमकार दमामे. पहिल्याच बॉलवरती चिक्की सिंगल आपण पाहिलं. 7 धावा स्कोअरबोर्डवरती विदाऊट लॉस आपण पाहतोय टीम शीतलताई फायटर्स बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025. पुढचा बॉल ओव्हर द विकेट आपण पाहतोय नागेश गोलंदाजी मार्कवरती. शॉर्टम पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. फ्री हिट खेळण्याची आणि ती संधीसुद्धा कोणाला दिली जाते. ऋतांशू पाटील या मोठ्या खेळाडूला एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील. व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक वेगळं आपल्या नावाची ओळख केली आहे निर्माण. फ्री हिटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या आपण पाहिले पुढे जाईल 14 या आकड्यावरती.
फ्रीटचा बॉल आहे. सुरेख चेंडू आपण पाहिला, बॉल मधली गती काढून घेतली. आणि निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं कमबॅक. फ्रीटच्या बॉलवरती फायदा घेता आलेला नाहीये. 43 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला आपण टीम शीतलताई फायटर्स आपण पाहतोय जाऊन पोहोचले आहे 14 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नागेश आपल्याला पाहायला मिळतील. इथे पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आता मात्र 18 धावांवरती जाऊन पोहोचली आहे टीम शीतलताई फायटर्स. पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे स्लॉट मध्ये आसमानी बुलंदी पॉवरफुल षटकार बॅट्समन ऋतांशु पाटील यांच्या बॅटमधून. पोहोचले. 19 धावांची गरज आता शीतलताई फायटर संघाला. पॉइंटच्या डोक्यावर अजून एक चांगला तडाखा, बॉलला पाठवलाय. तर सुरुवात आपण पाहिलं, नावाला साजेसा असलेला खेळ त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. नागेश थोडेसे खडचिक ठरलेत. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. आपण पाहतोय उमेश सिंग यांना माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद झाल्यानंतर संघाची दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर विचार धन्यवाद. आणि नक्कीच क्रिक लाईव्हच्या सर्व टीमचं सुद्धा मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ही स्पर्धा रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही घर बसल्या पाहू शकतो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आणि टीमचा स्कोअर आपण पाहिला 28 धावा, 18 बॉल आणि 15 धावेची गरज आहे टीम शीतलताई फायटर्सच्या संघाला. 18 बॉल 15 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 15 धावेची गरज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं शीतलताई फायटर संघ एक सुस्थितीमध्ये येऊन थांबलाय 28 धावा स्कोअरबोर्डवरती.
सुंदर असा फटका बॅट्समन ऋतांशु पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाठवलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. जाऊन पोहोचले आता 34. मंगेशजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. इथे लगातारचा दुसरा, परंतु उंची पाहावी लागेल आणि लांबी सुद्धा. मोठा प्रहार, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फायटर्स किरुषच्या वॉरियर्स फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित रिझनमध्ये. सिंगल धाव प्राप्त झाली. संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. अजूनही 2 धावींची आवश्यकता आहे टीम शीतलताई फायटर्सच्या संघाला. संघाच्या संघमालक सर्वे सर्वा समाजसेविका शीतलताई भोईर व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. ताईंचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे फिनिश केलंय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार.